हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। स्वतःच्या मुलांचं आयुष्य भोगून सुद्धा हो मनाची तृप्ती पूर्ण होऊ शकली नाही सज्जन हो। नाव होतं त्या राजाचं ययाती। विठला 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 माणसाला वाटतंय फक्त वाटतं आपल्याला सज्जन हो थोडंसं कम मिळालं 5-25 एकर जमीन झाली एखादा चांगला बंगला झाला त्याच्या समोर एखादी 4 व्हीलर लावली 5-50 लाख रुपये बॅलन्स आपल्या नावावर झाला की माणसाला वाटतं आता बस आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या। पण हे सगळं ऑलरेडी ज्याला मिळालंय त्यांना विचारा तुमच्या मनाची इच्छा तुमच्या मनाची आशा आणि त्याचा वेग त्याचा आवेग बंद झालाय का नाही। प्रत्येकाचं उत्तर एकच येईल की आशा ही कुणालाच आजपर्यंत पूर्ण तिने माणसाला शांत बसू दिलं नाही। माणसाला वाटतंय फक्त इथं तरी आपल्या मनाला शांतता मिळेल तिथे तरी मनाची तृप्ती होईल इकडे तरी होईल संसारात होईल। एखादा भरत महाराजासारखा चांगला पखवाज वादक हो नंबर 1 चा महाराष्ट्र गाजवणारा पखवाज वादक पाहिला की नवीन शिकणाऱ्या पोराला वाटतंय आपण सुद्धा असंच व्हायचं। आणि मग तो होतो झाल्यानंतर पुन्हा जेव्हा तो पखवाज वाजवणारा माणूस जेव्हा कीर्तनकाराकडे बघतो तेव्हा भरत महाराज त्याला वाटतात आपण कीर्तनही करायला पाहिजे मग फेटा बांधतो। म्हणजे आमचे भरत महाराज कीर्तन बी करतात मी ऐकलंय लय गोड कीर्तन करते ही इच्छा जी अपेक्षा आहे पण ते कीर्तन जरी करत असले तर ते त्यांचा आनंद म्हणून कीर्तन करतात। प्रोफेशनली कीर्तनकार म्हणून नाही तर प्रोफेशनली भरत महाराज हे मृदंग वादक म्हणूनच मरणार सज्जन। आपल्याला जी देवानं देणगी दिलेली ना तिचा अगदी तहे दिल से मनापासून त्याचा स्वीकार माणसाने करावा। नैसर्गिकता त्याला म्हणतात अनैसर्गिक कृत्य करू नये कधी माणसानं। आपल्याकडे ती स्किल नसताना सुद्धा आपण ते करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर दगड पाडून नाही जमत ना आपल्याला तर त्याच्या नादी लागू नये। कैलास महाराज नंबर 1 गोड गातात सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा आहे म्हणून आपणही पखवाज सोडून द्यायचं आणि गायन करायचं हे जमणार नाही। आता कित्येक पखवाज वादक आमच्यातले सुद्धा पखवाज वाजवायचं सोडून चांगले हात होते पण पखवाज वाजवता पखवाज दिला सोडून म्हणलं कीर्तनातच चांगलं काय म्हणतात त्याला बेनिफिट नाही शब्द वापरायचा मला करिअर आहे हा शब्द छान आहे मला तर प्रॉफिट बी माझ्या डोळ्यासमोर शब्द होता पण तो वापरायचा नव्हता मला पखवाजामध्ये करिअर करण्यापेक्षा कीर्तनात मला करिअर करायचंय अर्ध करिअर खालास झाल्यावर विचार करतात माणसं। म्हणजे हे बी नाही ते बी नाही अशा अवस्थेला मध्यभागी भोगावे ना त्यागावे आणि मध्यभागी विभागावे अशा अवस्थेला येऊन पोहोचल्यानंतर डिसिजन घेतो माणूस कीर्तनकार व्हायचे। मला सांगा कसं जमन दोही पेवावर देवो जाता हात 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 होया पदार्थ शरीरात
येत नाही, पक्वाज राहत नाही नीट व्यवस्थित, आणि कीर्तन बी नीट येत नाही. कशामुळे? हे आशा बदलली. तुम्ही ज्या कामावर आहात, ज्या कार्यामध्ये आहात, एक लक्षात घ्या सज्जनो. आता तुम्हाला एक सगळ्याला माहिती असेल, झोमॅटो नावाची कंपनी आहे, सगळ्याला माहिती, शहरात राहणाऱ्या लोकांना, की पार्सल मागवतात माणसं हॉटेलमधून भोजन. झोमॅटो नावाची कंपनी आहे. त्या झोमॅटो नावाच्या कंपनीच्या मालकाला पहिलं गिराईक तब्बल 9 महिन्यानंतर मिळालं होतं. कंपनीचं ऑफिसचं ओपनिंग झाल्यानंतर. नाना व्यावसायिक क्षेत्रातली माणसं आहेत तुम्ही, किती दम धरावा लागतोय बघा, लक्षात घ्या. आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामामध्ये दम धरावा लागतोय, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतोय. हे करू का, ते करू का, कोणतंच हाताला येत नाही. तब्बल 9 महिन्यानंतर सज्जना हो, पहिलं कस्टमर आलं, पहिलं कस्टमर. आणि आता सद्यस्थितीला झोमॅटो नावाची कंपनी फूड, अन्न पुरवठ्याच्या क्षेत्रामधली सध्या नंबर 1 ची कंपनी आहे सज्जनो, 1 नंबरची कंपनी. फक्त आपली जी इच्छा आहे तिच्यावर मुरड घालावं लागते. माणसाला वाटतं इथं तरी मिळेल, पण नाही. एक लक्षात घ्या, रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला वाटतंय आता चालून फार थकलोय, उन्हाचा कल पार आहे, जरा आता एखादं चांगलं झाड सापडलं, त्याच्या खाली जरा चांगलं थंडगार प्यायला ताक मट्टा मिळाला तर बरं होईल, असं वाटतंच ना वाटतं. तेवढ्यात चालून थकलेला असतो तो, पुन्हा त्या झाडाखाली जाऊन थांबतो. मग तिथं झाडाखाली जाऊन उभा राहिला, बऱ्याच वेळ उभा राहिला. मग आता उभा राहिल्यावर तिथं तरी त्याला बरं वाटलं पाहिजे ना, तिथं तरी विश्रांती वाटली का पाहिजे, नाही आराम वाटला पाहिजे. पण उभं राहून सुद्धा आराम मिळत नाही. 2 घंटे जर आमच्या कीर्तनामध्ये काळकरी मंडळी उभा राहिले तर त्यांना असं वाटतं आता कधी महाराज कीर्तन सोडते तर कधी बसायला मिळते. म्हणजे उभं राहण्यामध्ये विश्रांती नाही, बसण्यामध्ये विश्रांती असं वाटते. मग बसणाऱ्याला विचारा, बसणारे म्हणतात नाही. आता कीर्तन कधी संपते, कधी एकदा पंक्ती बसतात आणि कधी इथून उठून निघतो. म्हणजे बसणाऱ्याला वाटतं बसण्यामध्ये विश्रांती, पण ती बसण्यात नाही, उभं राहण्यात विश्रांती आहे. का घरी जाऊन झोपण्यात विश्रांती? झोपणाऱ्याला विचारा, झोपणारा म्हणतो झोपण्यात विश्रांती नाही. एखादा माणूस 2 दिवस जर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि 2 दिवस जर बेडवर झोपवला तर त्याला वाटतं आता कधी डॉक्टर एकदाची सुट्टी देते तर कधी इथून एकदा मी पळतोय. झोपणाऱ्याला वाटतं चालण्यात विश्रांती, चालणाऱ्याला वाटतं उभा राहण्यात विश्रांती, उभा राहणाऱ्याला वाटतं बसण्यात विश्रांती, बसणाऱ्याला वाटतं पुन्हा झोपण्यात विश्रांती. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. झालं नाही फक्त आपले त्याच्यावर मी हायलाइट केली. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांतीच नाही. पण एक लक्षात घ्या सज्जन हो, या आयुष्यामध्ये, या प्रपंचामध्ये, या भौतिक जगामध्ये विश्रांती कुठंच नाही. फक्त आपल्याला वाटतंय आपण जर पद्धत बदलली तर आपल्याला आराम मिळेल. बरोबर ना? बसल्या सुद्धा बघा तुम्ही, माणसं 2 घंटे कीर्तनात एका आसनात बसत नाहीत भरताना. तुमचं नामचं अवघड काम आहे. आपल्याला जसं उभं राहिलो तिथंच उभं राहावं लागते, तुम्ही जिथं बसले तिथंच बसावं लागते. यांचं तसं नाही. हे रामदेव बाबाला मागं टाकते, तितके आसनं बदलते 2च घंट्यात. कुणी गुडगावर करीन, कुणी पायवर करीन, एखादं पायच लांब होते, कुणी भगूनच करते, चुली करते, आपल्या पद्धतीने सोयीच्छेने. 2 घंटे एका आसनात बसू शकत नाही तुम्ही. आम्हाला 4-4 घंटे बसायची सवय असते. 2 घंटे माणूस एका आसनात राहू शकत नाही. का? पद्धत बदलली की माणसाला वाटते आराम मिळेल. जरा आता पाय वर केला की आराम मिळेल, पाय लांबवला की आराम मिळतो. हे पद्धत बदलली, आराम नाही.